नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोकटोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज दीपावली पाडवा आहे. दीपावली पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे विधानसभेची रणधुमाळी जी आहे त्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्याच्या बाबतीत थोडीफार जी आहे ती समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण उमेदवारांची एवढी रेलचेल झाली आहे, म्हणजेच यावरून कशाचाच नाही ताळमेळ आणि विजयी होणार आमचा साहेब, अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांनी जे आहे ते पोस्ट करताना दिसत आहेत. मग कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार, उमेदवारी कोणाला फाईट देणार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या जे आहेत त्या स्पष्ट होतील. कारण उद्या उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा जो आहे तो दिवस आहे आणि हे जे चित्र आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं उद्या जे आहे ते स्पष्ट होईल. आपण जर बघितलं तर या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश टोपे, सतीश घाडगे आणि हिकमत उडान यांचा संपर्क जो आहे तो कायम आहे. काही अंशी त्यांनी संपर्कही ठेवला आहे, परंतु या संपर्कामध्ये मला तरी असं दिसून आलंय सगळ्यात जास्त संपर्काला 1 नंबरवर राहिले आहेत ते सतीश घाडगे, 2 नंबरला आहेत राजेश टोपे आणि 3 नंबरला आहेत हिकमत उडान. कारण ह्या मंडळींनी कायम जो आहे तो संपर्क ठेवला आहे. राजेश टोपे जरी मंत्री होते, माजी मंत्री होते, आमदार रनिंग होते, परंतु तरी सुद्धा गेल्या पंचवार्षिक मध्ये जर आपण बघितले तर सतीश घाडगे हे संपर्कामध्ये 1 नंबर राहिल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले. दुसरीकडे 2 नंबरला राजेश टोपे यांचा संपर्क आहे आणि 3 नंबरला हिकमत उडान यांचा आहे. आणि ह्या तिन्ही नेते मंडळींचा जो आहे तो संपर्क कायम आहे. परंतु मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ज्या आहेत ह्या सहानुभूती ज्या आहेत त्या निर्माण होताना दिसत आहेत आणि हे जे सगळं चित्र आहे ते रंगताना दिसतंय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर यामध्ये पक्ष अपक्ष यांचाही फार मोठा विषय जो आहे तो झालेला आहे. कारण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. म्हणून हे जी बाकी नेते मंडळी आहेत ते एवढ्या वर्ष ते आणि त्यांचे कार्यकर्ते अज्ञातवासात होते की काय, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. कारण आपल्याला पक्षाकडून उमेदवारी नाही दिली तर यांनी अपक्ष पद्धतीने आपला जो फॉर्म आहे तो भरलेला आहे. त्यामध्ये विलासराव खरात असतील, शिवाजीराव चोते असतील, पंडितदादा भुतेकर असतील, मधुकरराजे आर्दड असतील आणि वंचित आघाडीकडून खटके असतील. मग एवढ्या दिवस ह्या मंडळीला मतदारसंघ दिसलाच नाही की काय, का एवढ्या दिवस तुम्ही अज्ञातवासात होते? या मंडळीने मतदारसंघामध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या घराला किमान वीट तरी लावली आहे का? का कुठला तरी विकास निधी जो आहे तो मतदारसंघाच्या भल्यासाठी, एखाद्या गावाच्या भल्यासाठी आणून दिलाय का? हाही प्रश्न आहे. कारण आपण जर बघितलं तर यांनी अपक्ष पद्धतीने जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तो लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. परंतु घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं योगदान काय ते सुद्धा या मंडळींनी जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. आणि आपलं जर योगदानच नसेल आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणत असाल का आमच्या कार्यकर्त्याच्या आग्रहा खातर आम्ही जे आहे ते निवडणूक लढत आहोत, मग तुमच्यासारखे तुमचेही कार्यकर्ते एवढ्या दिवस अज्ञातवासात होते की काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय. चला, या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. परंतु आपलं योगदान मतदारसंघासाठी काय आहे? एवढ्या दिवस तुम्ही गायब झालात, अज्ञातवासात गेला होतात की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय चला ठीक आहे, तो लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, परंतु आपलं योगदान जे आहे तेही जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे, असंच मला या निमित्ताने सांगायचंय. यामध्ये राजेश टोपे असतील, सतीश घाडगे असतील, यांनी विविध विकास कामे जे आहेत काही अंशी केलेही असतील, आपल्याला त्याबद्दलही म्हणायचं नाही. परंतु मला त्यांना एकच म्हणायचंय, या विकास कामामध्ये सरकारचं पाठबळ असल्याशिवाय, सरकारचा निधी असल्याशिवाय तुम्ही मोठ्या पद्धतीने विकास कामं करू शकत नाही. तुम्ही सरकारचं पाठबळ घेऊन विकास कामे करताय आणि येथे तुमचा मी जो आहे तो मोठ्या पद्धतीने पुढे आल्याचं, डोकावत असल्याचं दिसून येते. कारण मी मतदारसंघामध्ये असं केलंय, मी मतदारसंघामध्ये एवढा निधी आणला, मी मतदारसंघामध्ये एवढे विकास कामं केलीत. तुम्ही काय तुमच्या खिशातून केले नाहीयेत, ते तुम्हाला सरकारचं पाठबळ असल्याशिवाय शक्य होत नाहीये आणि सरकारकडून निधी मिळाल्याशिवाय ते तुम्ही मार्गी लावू शकत नाहीत. म्हणून तुम्ही हा निधी सरकारकडून मिळवताय आणि इकडे दुसरीकडे तुमचा मी जो आहे तो जास्त जोकाटवताना दिसतोय या दोन्ही नेते मंडळींच्या कार्यकर्त्यामधून. कारण तुम्ही या आणलाय गोष्टी, निधी आणलाय, सगळं झालंय, परंतु यामध्ये तुमचा मी नाहीये, त्यामध्ये सरकार सुद्धा आहे. तुम्ही आम्ही म्हणा, परंतु हे आम्ही जे आहे, हे वाक्य जे आहे ते ऐकवायला येत नाही, बघायलाही मिळत नाही. यामध्ये यांचा मी जो आहे तो जास्त जोकाटवाना दिसतोय. मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढा निधी आणलाय, मी एवढे विकास कामं केलेत मतदारसंघामध्ये, मी एवढ्या गावामध्ये असं केलं, मी तेवढ्या गावामध्ये तसं केले. तर या मी मध्ये सरकार सुद्धा सहभागी आहे आणि सरकारच्या पाठबळाशिवाय तुम्ही हे करू शकत नाहीये. थोड्याफार प्रमाणात करता येईल, पण मोठ्या पद्धतीने कामे जे आहेत ते विकास निधी मिळाल्याशिवाय आपल्याला करता येत नाही. आणि यामध्ये सरकारचं पाठबळ आहे, तुमचा मी नाहीये. म्हणून हे आम्ही हा शब्द पाहिजे होता, परंतु तुमचा मी तेथे जास्त डोकावताना दिसतोय, तुमच्या कार्यकर्त्याच्या तोंडूनही जास्त डोकावताना दिसतोय. म्हणून तुम्ही तुमच्या खिशातून हे विकास कामं केलेत का, याचंही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. यामध्ये सतीश घाडगे काही अंशी त्यांनी थोडेफार कामं केले असतील, त्यांची मी री ओढत नाहीये, परंतु पानंद रस्त्याचा विषय असेल, परंतु मला त्यांना ह्या निमित्ताने हेही सांगायचे, तुम्ही तो पानंद रस्त्याचा विषय गावासाठी नसतो,
एक 10-5 शेतकऱ्यांचा विषय असतो तो, आणि तो त्यांच्यासाठी तो महत्वाचा प्रश्न असतो. म्हणून तुम्ही तो जरी पानंद रस्ता केला असला तर गावातल्या लोकांना त्याचा जास्त संपर्क नसतो आणि सहभागही नसतो. म्हणून चला तुम्ही काही अंशी ते केलं असेल, परंतु सरकारच्या पाठबळाशिवाय तुम्ही विकास निधी मिळू शकत नाहीत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय. तिसरीकडे जर आपण बघितलं तर या तिन्ही नेते मंडळीने ऊस जो आहे शेतकऱ्यांचा गाळपासाठी हे घेऊन जात आहेत. राजेश टोपे यांचे 2 साखर कारखाने आहेत, सतीश घाडगे यांचा एक आहे, आणि हिकमत उडाने यांचं जे आहे तो गुळ युनिटचा उद्योग आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला जे आहे ते प्राधान्यक्रम मिळतोय, त्यामधून शेतकऱ्याला 2 पैसेही मिळत आहेत. चला या ऊसाच्या बद्दल आपण परत चर्चा करूया, कारण या नेते मंडळींनी जरी कारखाने उद्योग उभा केले असले तर 2 पैसे त्यांनाही मिळतात. सगळं 100% शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसतं, कारण व्यावसायिक दृष्टिकोन आहे, आणि या व्यवसायामधून तुम्हाला 2 पैशाचा फायदाही होतोय, तुमचंही भलं होतंय. परंतु तुम्ही दांगीनवाडा फक्त शेतकऱ्यांचाच करताय. आम्ही शेतकऱ्यांसाठी असं, आम्ही शेतकऱ्यांचा, अरे बाबांनो तुम्हालाही 2 पैसे मिळत आहेत, आणि तुम्ही त्या माध्यमातूनच जे आहे तुमची प्रगती होताना दिसत आहे. चला यावर आपण रोकठोकमध्ये ऊसाच्या बाबतीत सविस्तर चर्चा करूया, तो आपला आजचा विषय नाही. परंतु ओझरचा आपण बघूया. या तिन्ही नेते मंडळींनी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हितासाठी आपली जी आहे ती गुंतवणूक केली, काहींनी भागभांडवलही गोळा केले. परंतु हा विकासात्मक दृष्टिकोन त्यांचा आहे, आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या खिशातून जे आहे पैसा काही खर्च केलाय, काही भागभांडवल गोळा केले. परंतु यामध्ये हिकमत उडानी यांनी भागभांडवल कुठलंच जमा न करता स्वतः जो आहे तो स्वतःच्या पैशातून जो आहे तो आपलं जे युनिट आहे ऊसाचं उद्योग जो आहे तो उभा केलाय. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजेश टोपे आणि सतीश गाडगे असतील यांनी भागभांडवल जे आहे सभासदांचं गोळा केले आणि उद्योग उभा केलेत. पण यामध्ये हिकमत उडाने यांनी कुठल्याही शेतकऱ्यांचा 1 रुपयाही न घेता आपला जो उद्योग आहे ऊसाचा तो उभा केलाय, आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे जे आहे ते फायदा होताना दिसतोय. परंतु एवढं सगळं असूनही शेतकऱ्यांचा 12 महिन्यात ऊस जात नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. त्याच्यावर आपण बोलूया रोकठोक मध्ये. परंतु या नेते मंडळींचं मतदारसंघासाठी योगदान आहे. उलट जर आपण बघितलं तर दुसरीकडे हे जे पक्ष अपक्ष, काही जणांनी जी बंडखोरी केली, काही जणांनी बाकी ज्या गोष्टी केल्या, पक्षाने उमेदवारी नाही दिली तर अपक्ष पद्धतीने फॉर्म भरले. परंतु आपलं मतदारसंघातील जनतेसाठी योगदान काय हे सुद्धा जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे आपण येणार, उमेदवारी अर्ज दाखल करणार, तो तुम्हाला अधिकार आहे, त्याबद्दल बोलायचं नाही. परंतु आपलं मतदारसंघासाठी योगदान काय? काही नेते मंडळी म्हणतात कार्यकर्त्याचा आग्रह हातावर मी भरू लागलो. मग तुमच्यासारखं तुमचे कार्यकर्ते एवढ्या वर्षे काय अज्ञातवासात होते की काय, असा बी प्रश्न उपस्थित होतोय. दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर ह्या तिन्ही नेते मंडळीचं जे आहे ते योगदान यामध्ये काही अंश आहे. परंतु ह्या 2 नेते मंडळी आहेत, राजेश टोपे आणि सतीश घाडगे, यांच्या कार्यकर्त्याचा मी जो आहे तो जास्त जोकावताना दिसतोय. कारण यामध्ये सरकार सहभागी आहे. सरकारच्या विकास निधी मिळाल्याशिवाय तुम्ही हे सगळं करू शकत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तर सोशल मीडियावर मोठं जे आहे ते व्हायरल होताना दिसत आहे. परंतु हा मीपणाला थोडाफार लगाम आला पाहिजे, कारण सरकार त्यामध्ये सहभागी आहे म्हणून ते आम्ही आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सोशल मीडियावर पोस्ट टाकायला या सगळ्याच नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांचा एवढा उहापोह चाललाय. अरे तुम्ही करताय काय? तुम्ही काही ठिकाणी मतदारसंघामध्ये सांत्वन भेटीला जाताय, आणि त्या सांत्वन भेटीचे सुद्धा फोटो शेअर करण्यासाठी तुमची चढावड लागते. अरे तो दुःखाचा प्रसंग आहे, काहीतरी त्याबद्दल थोडीशी बाळगा. तो दुःखाचा प्रसंग असताना तुमची सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट व्हायरल करताना चढावड लागली, किमान तुम्ही त्याबाबतचं श्रेय तरी घेऊ नका. तो प्रसंग दुःखाचा आहे. बाकी ठिकाणच्या प्रसंगाबद्दल काही आक्षेप नाही. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, कोणाच्या काही कार्यक्रमाचं उद्घाटन असेल, याबद्दल आक्षेप नाहीये. परंतु तुम्ही तेथे सुद्धा गेल्यानंतर दम धरू शकत नाही. म्हणजेच तुम्ही ते श्रेय घेण्यासाठी एवढी तुमची धडपड चालू आहे. आपण जर बघितलं तर बँकचे विविध चेक असतात, ते 2 ठिकाणी वाटल्या जात नाहीत. एकाच ठिकाणी तो चेक जो आहे तो वाटला जातोय. मग कदाचित तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असाल, एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असाल, एखाद्या तीर्थस्थळी जात असाल, तिथे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील आणि तुम्ही देवाला कदाचित म्हणतही असाल अशा गोष्टी आहेत. परंतु त्याचं श्रेय जर तुम्ही इकडे सोशल मीडियावर घेतलं तर त्या चेक जो आहे तो तुमचा तेथेच वाटला गेलाय, आणि तुम्ही तिकडे देवाकडे जाऊन परत मागणी करत असाल तर तो चेक इकडे वाटल्यानंतर तो तिथे वाटणार नाही, असं मला या निमित्ताने सांगायचे. आणि त्या पोस्ट ज्या आहेत, किमान दुःखाच्या प्रसंगाच्या पोस्ट तरी तुमच्या कार्यकर्त्याला त्यामध्ये तरी थोडंसं विश्रांती घ्यायला सांगा. परंतु त्या पोस्टचाही मोठा उहापोह होताना दिसत आहे. बाकी पोस्ट बद्दल आपला आक्षेप नाही, परंतु दुःखाच्या प्रसंगाच्या पोस्ट सुद्धा टाकण्यामध्ये या कार्यकर्त्यांची चढावड लागली. अरे तुम्ही काय फोटो सेक्शन करण्यासाठी जाता आहात का काय तिथे, असा बी प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. चला मित्रांनो, उद्या या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. कोण कोण उमेदवार आहेत, कोण कोण अपक्ष आहेत, कोण कोण पक्षाकडून लढणार आहेत, किती जण लढणार आहेत.
कारण एवढी रेलचेल झाली आहे, जो तो मी 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 करत आहे आणि उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले आहेत. यामध्ये आपलं मतदारसंघासाठी योगदान काय हेही स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये विलास खरात असतील, मधुकरराजे आर्दड असतील, IAS अधिकारी होते. मग तुम्ही अधिकारी असताना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये काय योगदान आहे तुमचं, शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी केल्या आहेत तुम्ही हेही सांगणं गरजेचं आहे. त्यामध्ये विलासराव खरात असतील, तुम्ही माजी आमदार होते, तुम्ही काही आमदार असताना काही कामही केले असतील, परंतु या 4-5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये आपलं योगदान काय. शिवाजीराव चोते असतील, तेही आमदार राहिलेले आहेत. त्यांनी आपलं योगदान काय याचं जे आहे ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे, जनतेसमोर मांडलं पाहिजे. पंडितदादा भुतेकर असतील, याबरोबरच खटके असतील, यांनी सुद्धा आपलं मतदारसंघामध्ये योगदान काय हे जे आहे ते सिद्ध करण्याची गरज आहे आणि ते जनतेसमोर जे मांडण्याची जी आहे ती आवश्यकता आहे. या सगळ्या नेते मंडळींना माझी विनंती आहे, तुम्ही भरताय फॉर्म, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला शुभेच्छा, परंतु या मतदारसंघामध्ये आपलं योगदान काय. एवढ्या दिवस आपण कुठे होतो, अज्ञातवासात होतात की काय तुम्ही. मग हे जे आहे हे सुद्धा जनतेसमोर येणं गरजेचं आहे. चला, उमेदवारी भरण्याचा लोकशाही दिलेला तुम्हाला अधिकार आहे, त्यासाठी तुमच्या शुभेच्छा, परंतु आपलं योगदानही गरजेचं आहे. ह्या तिन्ही नेते मंडळींचं जसं मतदारसंघामध्ये काही अंशी योगदान आहे, तसं आपलं योगदान काय आहे हे सुद्धा आपण स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला यावर एक समीक्षा करावी वाटली, म्हणून मी रोखोकच्या माध्यमातून समोर येण्याचा प्रयत्न केलाय. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअरही करा आणि आपल्याला असेच व्हिडिओ वेगवेगळे बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वास्तवनिकच्या रोखोक मध्ये आपण असंच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.